राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी आपल्या बरोबर आहेत। अमोल मिटकरीजी, संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरण मागच्या अधिवेशनापासून गाजतात आहेत। आता न्यायदंडाधिकाऱ्यांचा रिपोर्ट आलेला आहे। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांच्या मारहाणीतच सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झालेला आहे, अशा पद्धतीची माहिती या सगळ्या रिपोर्टमधनं बाहेर येताना पाहायला मिळते। त्याबद्दल सुरुवातपासून सर्व महाराष्ट्राला शंका होती। ज्या पद्धतीने पोलिसांनी त्याला मारहाण केली सोमनाथ सूर्यवंशींना आणि ज्या पद्धतीने त्यांचा दुर्दैवी अंत झाला, त्यावेळेस पोलिसांवर कठोर कारवाई केली पाहिजे अशी सर्व संघटनेची, सर्व पक्षाची आणि महाराष्ट्राची मागणी होती। आणि आज ते तुम्ही सांगताय, मी पण पाहिलंय, त्यामध्ये तथ्य असल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे महाराष्ट्र सरकारने त्यांना नोटीस इश्यू केल्या आणि लवकरच पोलिसांचं काय म्हणणं आहे त्यावर ते समजून घेतलं जाईल आणि जे कोणी दोषी असतील सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणामध्ये त्यांना कठोरात कठोर शासन हे महाराष्ट्र सरकार करेल। परंतु सरकार एवढं सजग नाहीये का? कारण की गेल्या अधिवेशनापासून हा सगळा मुद्दा त्या ठिकाणी म्हणजे राज्यामध्ये गाजताना पाहायला मिळतो। विधिमंडळाच्या सभागृहात देखील देशाचे विरोधी पक्षनेते, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे स्वतः सोमनाथ सूर्यवंशीच्या घरी भेट द्यायला गेले होते। एक दलित समाजाचा तरुण त्या ठिकाणी मेलाय, त्यामुळे त्याला न्याय मिळत नाही अशी भावना जी आहे ती विरोधी पक्षाकडून व्यक्त केली जाते। सरकार हे सजगच आहे। प्रश्न सवर्ण असो का दलित असो, कोणाचाही मृत्यू असा दुर्दैवी झाला असेल तर त्याला न्याय मिळाला पाहिजे, ही सरकारची भूमिका आहे। एकटे राहुल गांधीजी तिथे भेटायला गेले नव्हते, त्यांना इथल्या लोकांनी भेटायला बोलावलं होतं आणि ते आले, त्याबद्दल त्यांनी काही वेगळं केलं असं नाही। महाराष्ट्रातले सर्व सत्ताधारी पक्षातले बडे नेते, कारण त्यांच्या घरी अजितदादांसोबत स्वतः मी गेलो होतो, ते सर्वजण जाऊन त्यांनी आश्वस्त केलं की जो कोणी आरोपी असेल त्याला शासन केलं जाईल। आणि याचाच अर्थ असा आहे की महाराष्ट्र सरकार सजग होतं, म्हणूनच ही घटना पुढे आली। नाहीतर पोलीस कस्टडीत मृत्यूच झाला नाही अशी घटना आली असती तर परत विरोधकांनी म्हटलं असतं सरकारने हे प्रकरण दाबलं, पण जे दूध का दूध आणि पाणी का पाणी आहे ते सरकारमुळेच जनतेसमोर आलंय। परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र गेल्या अधिवेशनात, हिवाळी अधिवेशन जे नागपूरमध्ये झालं त्यावेळेस सभागृहामध्ये खोटी माहिती जी आहे दिली, असा आरोप जो आहे तो विरोधकांकडून केला जातो। सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू जो आहे तो श्वासोच्छवासाच्या त्रासामुळे झाला असं जे उत्तर आहे ते मुख्यमंत्र्यांनी पटलावरती ठेवलेलं होतं। त्यावेळेसची जी काही माहिती त्यांच्याकडे आली असेल त्या माहितीच्या आधारे त्यांनी ते पटलावर ठेवलं असावं, पण काल जी काही माहिती स्पष्ट होते त्याबद्दल खालच्या सदनामध्ये स्वतः गृहमंत्री या नात्यानं ते त्यावर अधिक बोलतील। आणि ही बातमी जर खरी आहे, पोलिसांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला, तर कोणाला सोडल्या जाणार नाही। विरोधकांना आरोप करायचा असतो, जर ते आरोप करणार नाहीत तर विरोधी पक्ष अस्तित्वात आहे की नाही अशी शंका महाराष्ट्राला उत्पन्न होईल। त्यामुळे विरोधकांना विरोध करण्याचा अधिकार आहे। विधान भवनाची 100 वर्षाची संपदा आहे, लायब्ररी आहे, परंतु आपण पाहू शकतो की विधान भवन जे ब्रिटिश पार्लमेंट केलं त्याच्यासाठी जवळपास 500 कोटी रुपये खर्च सुद्धा झालेले आहेत आतापर्यंत सगळ्या कामांकरता। परंतु लायब्ररीमधली पुस्तकं जी आहेत ती विधान भवनाच्या लॉबीमध्ये ठेवण्यात आलेली आहे। संविधानाची उद्देशिका देखील त्या ठिकाणी लॉबीमध्ये पडू नये, या गोष्टीकडे कसं पाहता? ही गोष्ट खरी आहे। मी अनेकदा लायब्ररीमध्ये जातो त्यावेळेस हे चित्र दिसतं। दुसरीकडे सर्व दालनं चकाचक झालेली आहेत, पण ग्रंथालय भाग सुद्धा आपल्याला दुर्लक्षित करता कामा नये, कारण ग्रंथसंपदा ही महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव आहे आणि उद्देशिका वगैरे जर धुळखात पडलं असेल तर हे फार गंभीर आहे। त्यामुळे ग्रंथालयाच्या बाबतीत सुद्धा सरकार नक्कीच, आपल्या सर्व टीव्ही चॅनलचं मी आभार व्यक्त करतो की ग्रंथालयासारखा महत्वाचा मुद्दा जो दुर्लक्षित होता तो आपण उजेडात आणला आणि याला न्याय देण्याचं काम प्रामाणिकपणे सरकार म्हणून आम्ही करू। राज्याची आर्थिक परिस्थिती सध्या बरोबर नाही, त्यामुळे 2100 रुपये सध्या देऊ शकत नाही। आर्थिक परिस्थिती सुधारल्यावरती 2100 रुपये देऊ असं मत तुमचे नेते अजित पवार करतात आहेत, पण सातत्याने विरोधक म्हणतात की जाहीरनाम्यामधला वादा का नाही पूर्ण करत आहे? जाहीरनाम्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असा कुठला वादा असेल तर तो विरोधकांनी आणावा असं चॅलेंज खुद आमचे नेते अजितदादांनी केलं होतं। परंतु तुमचे प्रदेशाध्यक्ष म्हटलेले होते, तुमचे प्रदेशाध्यक्ष जे सुनील तटकरे आहेत त्यांनी स्वतः एका पत्रकार परिषदेत म्हटलंय की आम्ही 2100 रुपये जे आहेत ते आम्ही देऊ म्हणून। नकार दिलेला नाही ना। काय सांगितलं की राज्याची आर्थिक घडी थोडी विस्कटलेली आहे, ज्यावेळेस राज्याची आर्थिक घडी बसेल त्यावेळेस 1500च्या ऐवजी 2100चा विचार नक्की केला जाईल। त्यात चुकीचं काय? आणि काँग्रेसने तर 3000 रुपयाचा वादा केला होता। अजितदादांचा शब्द आहे, महाराष्ट्राला माहित आहे, दादांचा शब्द हा फायनल असतो।
वरच्या सभागृहात काय चालू आहे असा सध्या प्रश्न पाहायला मिळतो. नळावरची भांडणं काल वरच्या सभागृहात झालेली होती, तुम्ही देखील त्याचे साक्षीदार होता. खरं तर सोशल मीडियामध्ये एक चित्रा वाघ जे भाजपच्या विधान परिषदेचे आमदार आहेत त्यांचं एक वक्तव्य सातत्याने सोशल मीडियावरती व्हायरल होताना पाहायला मिळते. असे 56 अनिल परब मी पायाला बांधून फिरते म्हणून. मी त्या क्षणात म्हणजे ज्यावेळेस ती घटना घडली किंवा थोडा कलगीतुरा रंगला त्यावेळेस मी त्या गोष्टीचा स्वतः साक्षीदार आहे. इकडून जर काही अपशब्द बोलले गेले नसते तर कदाचित तिकडून रिॲक्शन आली नसती. त्यामुळे सभागृहाचं कामकाज हे सभागृहाच्या राजशिष्ट संस्कृतीप्रमाणे चाललं पाहिजे. आणि ठीक आहे, थोडंसं विरोधी गट थोडा अग्रेसिव्ह झाला होता आणि एक महिला त्या आहेत आणि त्यांच्यावर टीका करताना सुद्धा सर्वांनी जबाबदारीचं भान ठेवलं पाहिजे. आणि ज्यावेळेस त्यांनी त्यांच्या वैयक्तिक परिवारावर ज्यावेळेस बोलल्या गेलं त्यावेळेस त्यांची रिॲक्शन येणं साहजिक होतं. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. आमदार अमोल मिटकरी होते. अमोल मिटकरी म्हणतात की आता न्यायदंडाधिकाऱ्यांचा रिपोर्ट जो आहे सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येच्या प्रकरणामध्ये समोर आलेला आहे, त्यामुळे आता पोलिसांवरती कारवाई करण्याची गरज जी आहे ती सरकारवरती आहे. कारण की सोमनाथ सूर्यवंशी यांची जी हत्या आहे ती पोलिसांकडूनच करण्यात आली आहे असा थेट हल्लाबोल जो आहे तो आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केला. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.